नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। परंडा तालुक्यात वादळाचे थैमान, फळबाग उद्ध्वस्त, रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प, साकत खुर्द येथील डाळिंब बागेचं नुकसान, भूम वारदवाडी मार्ग पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने झाला मोकळा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यात शनिवारी रात्री आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं मोठं नुकसान घडवून आणलंय। साकत खुर्द येथील शेतकऱ्यांची डाळिंबाची फळबाग उद्ध्वस्त झाली, तर भूम वारदवाडी मार्गावर अनेक झाडे कोलमडून पडल्यानं वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। शनिवारी रात्री सुमारे 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यानं अचानक रौद्र रूप धारण केलं। माणकेश्वर फाटा ते वारदवाडी फाटा या मार्गावर अनेक मोठी झाडे रस्त्यावर कोसळल्यानं भूम वारदवाडी मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। या घटनेची माहिती मिळताच जवळा निजाम बीडचे पोलीस हवालदार सुशील कुमार कोळेकर, सचिन लेकुरवाळे, भालचंद्र काकडे व शरद शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या मदतीने रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्याचं काम सुरू केलं। यावेळी भूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवकुमार घोळवे, देवळालीचे सरपंच समाधान सातव तसेच इतर प्रवाशांनीही मदतीचा हात पुढे केला। सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून रस्त्यावरील झाडे हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला। दरम्यान साकत खुर्द येथील शेतकरी मधुकर पाटील यांच्या सुमारे 1.5 एकर क्षेत्रावरील डाळिंबाची फळबाग वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।